नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील युद्धात एकंदरीतच या ठिकाणी काय महत्त्वाची अपडेट आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विनंती व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। तुम्ही चॅनल असाल तर माझा शेतकरी या ठिकाणी सबस्क्राईब करून असेल म्हणजे असं नका जेणेकरून नोटिफिकेशन त्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। युद्धाच्या झळा कांदा निर्यातीवर 90% घट शेतकरी अहवाल देईल। पश्चिम आशियात भडकलेल्या इराण अमेरिका युद्धाच्या झळा शेतकरी वर्गाला सोसाव्या लागत आहे आणि शेती आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण अर्थकारण बदलून गेलं आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा निर्यात पूर्ण ठप्प आल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे। कांदा भावही खाली आल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाला आहे। युद्धामुळे 90% कांदा निर्यात प्रभावित। अमेरिका इराण युद्धाचा आजचा 36वा दिवस आहे। युद्ध थांबण्याऐवजी अधिक अनिश्चितता वाढत असल्याने त्याचा परिणाम भारतीय कृषी क्षेत्राला सोसावा लागत आहे। नाशिक, लासलगाव, येवला बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली आहे, मात्र भाव प्रचंड खाली आले। आखाती देशात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत होती, मात्र गेल्या महिन्याभरापासून युद्धामुळे कांदा निर्यात थांबला आहे। दर आठवड्याला कांद्याचे 400 कंटेनर जात होते, आता फक्त 10%च कांदा मोठ्या मुश्किलने जात आहे। कांदा निर्यातीत जवळजवळ 90% घट झाली आहे। गेल्या वर्षी दर आठवड्याला कांद्याचे 400 कंटेनर दुबई, सौदी अरेबिया, कुवेत, ओमान, कतारसारख्या देशांमध्ये जात होता, तो आता केवळ 10 कंटेनरवर येऊन ठेपला आहे। निर्यातीत झालेल्या 90% ऐतिहासिक घटीमुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणेही कठीण जात आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे। धन्यवाद। महाराष्ट्र भेटूया आपण तुमच्या महाराष्ट्र